महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. जय श्रीराम. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता. मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय. आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक यशस्वी योजना आहे. या योजनेच्या मदतीने महायुतीचे सरकार राज्यामध्ये पुन्हा स्थापित होणार आहे. ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात होते. सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2,34,00,000 पात्र महिलांना 5 हप्त्याचे पैसे म्हणजेच एका महिलांना 7,500 रुपयाचा आत्तापर्यंत लाभ देखील दिलेला आहे. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आणि त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले होते त्यांना पण या योजनेचा लाभ मिळाला नाही. तसेच अनेक महिलांना या योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अशातच महायुती सरकारकडून महिलांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सर्व योजनेची योग्य माहिती मिळून जाईल. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने महिलांच्या खात्यात आता या हप्त्यामध्ये वाढ करण्याचे देखील ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले आहे आणि महायुती सरकारकडून अनेक प्रचार सभेमध्ये व वचनांमध्ये महिलांना आश्वासन देखील देण्यात आलेले होते की महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2,100 रुपये करू. असे महिलांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा 2,100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी महिलांना काही दिवसाची वाट देखील पाहावी लागणार आहे. नवीन सरकार स्थापना झाली की लवकरच लाडकी बहीण योजनेची जी 6वा हप्ता आहे हा 2,100 रुपयांचा महिलांच्या खात्यात लवकरच जमा होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झाले आहेत, परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत व वेळेअभावी सरकारने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत. अशा महिलांसाठी पण आता आनंदाची बातमी येत आहे. सरकारकडून काही दिवसांमध्ये उर्वरित हप्त्याचे पैसे 7,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 2,100 रुपयाचा हप्ता असे मिळून थेट 9,600 रुपये महिलांच्या खात्यात आता लवकरच जमा केले जाणार आहेत. हे 9,600 रुपयाचा हप्ता म्हणजेच आतापर्यंत ज्या लाडकी बहीण योजनेचा फायदा ज्या महिलांना झालेला नाही अशा महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत या योजनेचा एकही रुपया भेटला नाही त्यांना डायरेक्ट डिसेंबर महिन्यामध्ये 9,600 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत असे सरकारद्वारे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ही तारीख ठेवण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑफलाईन ऑनलाईन अर्ज अंगणवाडीत कर्मचारी महिलांकडे केलेले आहेत, परंतु महिलांकडून अर्ज मंजूर कधी होणार या संदर्भात प्रश्न निर्माण देखील होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत. अशीच योग्य माहिती पाहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.